तुम्ही प्रत्येक जण आता राहिलेल्या 10 दिवस आहेत आपल्याकडे, 10-12 दिवस आहेत, त्यात ताकदीनं काम करायचंय आणि बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं आता किती व्यवस्थित सगळं कसं करायचंय, काय करायचंय. परंतु आपल्याला 30 तारखेला मोठ्या संख्येने यायचंय. ऊन आहे, अनेक समस्या आहेत, अडचणी आहेत सगळ्या, पण त्या सगळ्या अडचणीवर मात करायची. आपल्याला आपला इतिहास असा आहे की मराठ्यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही आणि सतत संघर्ष करावा लागतो. हे इतिहासापासूनचं उदाहरण आहे. कारण वेळोवेळी बघतो आपल्याला बऱ्याच लोकांना 2-2, 4-4 वर्षाच्या याच्यावर GR वर आरक्षण मिळाले, त्यांना व्हॅलिडिटी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळते. पण आपलं असं झालंय ना, एवढे जण आपण मुंबईला गेलो पहिल्या वेळेस, तिथं तसं झालं, परत आपल्याला विरोध करणारी संख्या वाढली. त्याच्यानंतर ह्यावेळेस गेलो, GR दिला, काही प्रमाणपत्र निघायला सुरुवात झाली, आपण थोडं आपल्या कामात लागलो, थोडं शांत असायला वाटलं. शासन प्रशासन लगेच विरोधकाच्या दबावामुळे लगेच ते प्रमाणपत्र थांबवले. म्हणजे सगळा 5वीला पुंजलाय संघर्ष आपल्या. म्हणजे आपल्याला काही मिळूच नाही असं वाटणारी खूप मोठी मंडळी, खूप मोठी यंत्रणा आपल्या अंधारातून काम करते आणि त्याला उत्तर देण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. थोडंसं आपल्या गोपनीय पद्धतीने त्या पद्धतीने काम करून आपल्याला आपलं समाजाचं दबाव गट आणि संघटन कायम ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत एकदा लागणार आहे, कारण आपल्याला वाटतं ना हे काय वारंवार सारखं सांगते, आज इकडे या, उद्या तिकडे या. परंतु हे सगळं करावं लागेल. मुलाबाळांच्या अनेक लोकांचे फायदे होत आहेत, तुम्ही बघत असताना. कुणाच्या फीसमध्ये फायदा झालेत, कुणाच्या नोकरीमध्ये फायदे झालेत, कुणाला बऱ्याच ठिकाणी आता फायदे झाले. सगळं मी आता जास्त सांगणार नाही, कारण पुढे जायचंय, उशीर झालाय. पण मला एवढंच सांगायचंय की येणाऱ्या काळात सुद्धा राहिलेल्या सगळ्या माणसाला, शेवटच्या माणसाला फायदा होईल आरक्षणाचा. तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आणि समाजाची एकजूट मिळेल. समाजाला कमी जास्त, परंतु या जिल्ह्यात राज्यात समाजाला एक चांगलं नेतृत्व मिळालंय. समाज एक झालाय आणि जिथं कुठं अन्याय झाला तर मनोजाला धावून जातात. त्याच्यामुळे समाजात खूप मोठी एकी झाली आपली. नाही तर आपल्या एकाचं तोंड तिकडं, माझं तोंड इकडं असलं की डॉक्टर साहेबांचं तोंड तिकडं, लगेच सरपंचाचं तोंड इकडं की लगेच फादर साहेबांचं तिकडं किंवा अजून वाणी साहेबांचं तिकडं, असं आपली परिस्थिती होते अगोदर. पण आता या 2-2.5 वर्षाच्या आंदोलनातून आपण सगळ्यांनी थोडंसं आपलं जनजागृत झाल्याने मी आश्चर्यचकित आहे. कारण 20-25 वर्ष झालं आम्ही सगळं काम करतो, तर एवढा आम्हाला त्रास व्हायचा डॉक्टर साहेब सुरुवातीला तुम्हाला सांगतो एकत्र करायला. पण हे 2.5 वर्षात खरंच लोकच एवढे उत्स्फूर्तपणे एकत्र झालेत. बाकीचे लोक तर अगोदरच एक आहे, पण आता आपण एकत्र झाल्यामुळं पुढच्याला तो जातीवाद वाटायला लागला. आता आपण त्याच्या अगोदर एकत्र नव्हतो तरी लोक आपापले एक होते ना, मतदानात एक असायचे, वेगळ्या ठिकाणी असायचे. पण आपला लढा सरकारसोबत आहे आरक्षणाचा. आपण मध्येच कुणीतरी येते की जसं काय ओबीसी प्रवर्ग कुणाची एकाची मक्तेदारी अशा पद्धतीने वागून त्या प्रवर्गात येऊ देणार नाही किंवा असं जाणून बुजून काही लोक आपल्या आडव्यात आले. पण चला येऊ द्या, त्यांचं त्यांना लकलाप. आपण आपलं काम करत राहू. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वाटेल ते सगळं करण्याची आपण सगळेजण ताकद ठेवू. उशीर खूप झाला त्यामुळे आता जास्त बोलत नाही आणि सगळ्याची नावं घेतली नाही त्याबद्दल माफ करा. या 2-4 जणांचे घेतले म्हणजे असं काय समजू नका की तुम्ही हेच जवळचे तर तुम्ही नाही, तुमच्या शेजारचाच आहे, तुमच्या सामान्य कुटुंबातला आहे. त्याच्यामुळं तुम्ही सगळेजण मला समजून घ्याल आणि 30 तारखेला मोठ्या ताकदीने याल. बालाघाटाचे आपलं जे नाव आहे, दबदबा आहे, तो कायम आपण सगळेजण ठेवू आणि मोठ्या ताकदीनं आंतरवलीत 30 तारखेला जाऊ. यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.